कधी औरंगजेबाचं कौतुक तर कधी मराठी आणि हिंदी भाषेच्या वादात उडी. वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अधिवेशनाच्या तोंडावर एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेबाचं कौतुक आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर अबू आझमींकडून हिंदूंच्या भावना दुखावून नवीन वादाला सुरुवात केली. येणाऱ्या अधिवेशनात याचा काय परिणाम होणार? अबू आझमींवर कारवाई होणार का? हिंदू मुस्लिम वाद पुन्हा लावण्याचा हा प्रयत्न आहे का? ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या भक्तिमय सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतो, विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने जातो, विठुनामाचा जयघोष करतो, त्या आषाढी वारीच्या पालखीवर बोलून आता आमदार अब्बू आझमी यांनी मोठ्या वादाला तोंड फोडले. यूपी के सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा. मैं आ रहा था कल पूना से, मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा. रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है. यामुळे तमाम लोकांच्या भावना देखील दुखावल्या आहेत. या वक्तव्यावरून आता अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. अबू आझमींनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा, आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचे आणि या अबू आझमींनी एक पिल्लू सोडून द्यायचं. हे ठरलेलं आहे. अबू आझमीचे पाय फुलत आहेत, त्यामुळे अबू आझमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय, याचा माझा स्पष्ट आरोप आहे. अबू आझमीला कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आझमीकडून येत असतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आझमींचं हे जे स्टेटमेंट वारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झालं. या वादग्रस्त विधानावर अब्बू आझमींना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील सुनावले आहे. वारकरी संप्रदाय समजलेला नाही. मी भेटल्यानंतर त्याला समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते. नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली म्हणजे की लोकांना त्रास होता कामा नये. वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात. त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहेत सरकारने. अबू आझमींना काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी चांगलंच सुनावलं. यानंतर अबू आझमींनी माफीही मागितली. मात्र याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असे वक्तव्य करून राज्याचे मुख्य प्रश्न वाऱ्यावर सोडून एका वाह्यात विषयावर अधिवेशनाचा वेळ वाया गेला होता. काही दिवसात पावसाळी अधिवेशन आहे. अशा ऐन महत्त्वाच्या वेळी अबू आझमींच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्न बाजूला होतात का? विजय वडेट्टीवार यांनी म्हणल्याप्रमाणे अशी प्रक्षोभक वक्तव्य मुद्दाम करून पुन्हा हिंदू मुस्लिम वाद उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.